तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. त्याच्याचं नाव आहे आपला साजन आणि आज आपण निघाले किल्ले सुधागड येथे ड्रोन शूट करायला. तर जाता जाता पहिले आपण दादाच्या मुलाला आपण शाळेत सोडणार आहेत, तर चला आपण जाऊया आता शाळेच्या दिशेने. आता पोचला आपण शाळेच्या इथं सोडल्यानंतर जाता जाता महाराज चरणी वंदन करून निघालो आपण आपल्या मार्गाला. आणि आपल्यासोबत आज आपले 2 मित्र पण आहेत आणि ते आपल्याला भेटतील पुढच्या गावात असतात. तो गाव आहे आणि थोडा उशीर झाला होता म्हणून आपण जरा सोसाट चाललो होतो. आणि आता आपण इथं पोचलेलो आहे आणि मला वाटलं हे तयारच असतील, पण बघते तर काय हे दोघं जण इथं गाड्यात होतात. आणि याने बोलत चला अरे अगोदरच उशीर झाला आपल्याला, अजून आपल्याला जाम लांब जायचं आहे. आणि तिथं आता निघाल्यानंतर जाऊ बोलू सुसाट, बघते तर काय इथं नाश्ता करायला गाड्या थांबवल्या. अरे बोलतं थांब, बोलतं भूक लागली नाश्ता करून जाऊ. आणि हा आणि इथं चाय पिते आणि हा शेकर चोकर युट्यूबवर इथं पाव खातंय नुसता. अरे पावांची हेराफेरी नुसती चालली याची. आणि तिथून नाश्ता केला आणि निघालो आम्ही पालीच्या दिशेने. आणि इथून जाता जाता पहिले बोलू बाप्पाचं दर्शन घेऊ, नंतर मग पुढे सुधागडच्या दिशेने निघू. आणि इथे आता जवळपास पाळीगावच्या इथं पोहोचलो आणि तुम्ही जो बघताय तो आहे सरसगड. आणि आता चालला आपलं जाऊ आणि आम्ही आता इथं पोहोचलेलो आहे आणि आता चालू आहे पहिले बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि इथं बघा तुम्ही रांगोळी एकदम मस्त काढलेली आहे. आता चला आता दर्शन घ्यायला जाऊ. आणि दर्शन घेतल्याने बाहेर मन सोक्त मस्त वाटला आणि तिथून बाहेर पडलो आणि चला बोला आता जाऊया आपण आपल्या सुधागडच्या दिशेने. आणि तिथून निघालो सुसाडाने चाललो आम्ही सुधागडच्या दिशेने. आणि आता इथून आपण पोचलेलो आहे किल्ले सुधागड या कमानीच्या इथे. आणि इथून आपल्याला जायचं आहे दर्या गावात. आणि इथून आपल्याला नाही बोला तरी 15-20 मिनटं जास्त लागू शकतात. आणि इथून तुम्ही जर आला तिथे तर इथून डायरेक्ट सरळ रस्ता डायरेक्ट दर्या गावात जातो. तर चला मग. तर आता आपण आलेलो किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजे दर्या गावात. आणि आपण आता शाळेच्या इथं आणि हा रस्ता बघतो तो तिथूनच जायचा आहे आता आपल्याला. आणि आम्ही गाड्या आता तिथं पार्क केल्यात. आणि तिथून आता आम्ही शाळेच्या समोरच रस्ता आहे, तिथून आपल्याला जायचं आहे. तर चला मग जाऊया आता किल्ल्याच्या दिशेने. आणि आम्ही आता 10 वाजता सुरुवात केली आहे चालायला. आणि आता 10 मिनटं होऊनच आमचा घाम फुटलेला आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला सगळं जंगल. आणि आता अर्धा पाऊण तास चालून आपण आता इथं पोहोचलेलो आहेत. आणि बघू शकता तुम्ही कसं भारी वाटते आता इथं. आणि आता आपल्याला इथून नाही बोलत तरी 1 तास जास्त लागणार आहे. आणि आता चला जर जाऊया मग आता पुढे. बघू शकता तुम्ही अशी पायवाटच आहे ती, तिथून आपल्याला जायचं आहे. आणि पुढं जाऊन कसा रस्ता असेल ते बघूया. चला तर मग आता या शिडीवरून आता आपल्याला जायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही आता शिडीवर नाही जाऊ आपण. आणि वरती गेल्यानंतर अजून एक शिडी आहे मोठी. तर आपण या पहिलीच शिडीवर आता आलेलो आहेत आपण. आणि बघू शकता इथला नजारा कसा भारी आहे तो. तर मंडळी आता आपल्याला दुसरी सिटी लागणार आहे. आता चला तर जाऊया आता दुसऱ्या सीडीवर. आणि सीडी ही बघूनच भीती वाटायला लागली, म्हणजे कसं ही हालतंय हो सीडी. आणि बघू शकता इथला नजारा कसला भारी आहे एकदम. आता चला तर जाऊया आता आपण वरती. इथं आलो आणि थोडं दमलो आता, बोलू बसूया आता. आपल्याला आता बहुतेक आपण पोचलोय. हे पण दोघं आता इथं पाणी बिणी पिताना आता जाऊया आता आपण वरती डायरेक्ट. तर चला. तर मंडळी आता लागलेले आहेत आपल्याला इथून पायऱ्या. आणि आता या पायऱ्यांवर आपल्याला जायचं आहे. तर आता बहुतेक पोचलोय आपण आता. आणि आता इथं पुढे आल्यानंतर पहिलाच बुरुज लागलेला आहे. आणि इथून आपल्याला परत पायऱ्या लागलेल्या आहेत आणि इथून आपल्याला जायचं वरती. तर चला. आणि आता आपण आलेलो वरती. आणि आपल्याला आता लागलेला आहे चिलखती बुरुज. आणि चला आता चिलखती बुरुज बघूया आता आपण. आणि इथून जायचं आहे चिलखती बुरुज बघायला. तर चला मग जाऊया आता आपण इथून आतमध्ये. पायऱ्या बघा तुम्ही एकदम कसा आहे रस्ता, एकदम चोर दरवाजासारखा रस्ता आहे हा बुरुजाकडे जायला. म्हणजे चोरच दरवाजा आहे हा. तर मंडळी आता आपण आलेलो आहे इथून बाहेर. आणि तुम्ही बघू शकता आपण आता इथून आलो आहे. तुम्हाला दाखवतो बघा किती छोटी वाट आहे तो. त्या इथून आपण आलेलो आहे. आता बघूया, तुम्हाला दाखवतो बुरुजाच्या इथला नजारा. बघू शकता तुम्ही कसा एक नजारा आहे हा, बघा तुम्ही बघू शकता. तर मंडईला तर चला जाऊया आपण दुसऱ्या बुरुजाकडे. आणि बघू शकता तुम्ही बुरुजाकडे जायला रस्ता एकदम वाट बघा कशी आहे. आणि आता बघू शकता तुम्ही बुरुजावरचा नजारा एकदम खालती बघा तुम्ही आता कसला एकदम डेंजरस नजारा आहे. बघू शकता तुम्ही नजारा. आणि त्या आपण पाठी जो दिसते तिथून आपण आलो आहे बाहेर. आणि माझ्या जो पाठी बघता तुम्ही हा आहे सुधागडवरचा टकमक टोक. आणि आपण तिथं पण जाणार आहोत. तिथं जाऊन आपण ड्रोन उडवणार आहोत. तर चला मग जाऊया तिथे. तिथे जायच्या अगोदर ज्यांना दमाला झाला नुसतं बसतं मला नाही वाटत बोलू यांचं काय होईल म्हणून. तर चला मग जाऊया आता पुढे. तर फायनली मंडईला आपण आता पोहोचले तर गाड्याच्या वरती. आणि बघू शकता तुम्ही इथला नजारा. आता इथं कुठली चढण नाही, पण आता पुढं आपल्याला भरपूर काय बघायचं आहे. हे मंडळी आपल्याला इथं वरती यायला कंप्लीट 2.5 तास लागलेले आहेत. तर चला आता पुढं बघूया आता. तर मंडईला तर आपण आलेलो कमल तलाव आणि महादेवाचं मंदिर सिद्धेश्वर. तर चला मग जाऊया आता, तुम्हाला दाखवतो पुढचा सर्व.
तर मंदिर महादेवाच्या मंदिराच्या पाठीच कमल तलाव आहे आणि आता आपण इथून उडवणार आहोत ड्रोन. तर चला मग तुम्हाला दाखवतो तर ड्रोनमधून आपला इथला नजारा. तर मंडळी आपण थोडीच ड्रोन शूटची व्हिडिओ या ब्लॉगमध्ये टाकली आहे आणि पूर्ण ड्रोन शूट जो केला आहे तो आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तुम्हाला. आणि आपल्या चॅनलवरती गेल्यानंतर आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण ड्रोन शूट केलेला आहे सुधागडचा. तर तो तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती. तर चला मग पुढं जाऊया आपण. तर मंदिरात आपण आलेले श्री भोराई माता मंदिराच्या इथे आणि तुम्ही बघू शकता इथला नजारा आणि जो पुढे तुम्ही बघताय तो महादरवाजाकडे जायला रस्ता आहे. चला तर जाऊया आता मंदिराच्या आतमध्ये आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या आतला नजारा खूपच भारी वाटतं आतमध्ये आल्यावर. तर मंदिरात आपण आलो महादरवाजा इथे आणि तुम्ही बघू शकता जसं रायगडाचं गोमुखी महादरवाजा आहे तसंच सुधागडाचंही गोमुखी महादरवाजा आहे. बघू शकता तुम्ही महादरवाजा. चला तर मग खाली जाऊन बघूया आता आपण महादरवाजा. तर मंदिरात आपण महादरवाजा इथं खाली जाताना एक छोटा झरा लागेल. तर हा पाणी पिण्यासाठी वापरतात इथले लोक आणि आपण ही पाणी इथून प्यायला घेत आहोत. तर चला मग जाऊया आता पुढे. तर मंडेली इथला नजारा बघून असं वाटतं की आपण रायगडला चाललो आहे. बघू शकता सेम रायगडसारखं. आणि आतमध्ये जो बघताय तुम्ही पारेकरांच्या खोल्या आणि इथला महादरवाजा. तर मंदिर तुम्ही हे जे बघताय ते अज्ञान विराण्या समाधी आहेत. तर मंदिर आता आपण इथला महादरवाजा आणि इथला थोडे काही गोष्टी बघितल्यानंतर आपण चालवले आता पुढे टकमक टोकाकडे. आणि या बघू शकता तुम्ही यांचं काय चाललं आहे. तर मंदिर बघू शकता सुधागड इथला टकमक टोकाचा नजारा. तर मंदिरात आपण आले चोरडिंडी तटबंदीकडे आणि बघू शकता तुम्ही तटबंदी कातलकोरी तटबंदी आहे इथे आणि हाच तो दरवाजा चोरडिंडी दरवाजा. तर चला आपण जाऊया आतमध्ये आणि मला दाखवतो आतमधला नजारा. तर मंदिर आता तुम्ही बघू शकता हा वाडा आहे आणि वाड्याच्या आतला हा नजारा. मंदिरात आपण इथून पण ड्रोन उडवतो आणि आपल्या पेनच्या बोरगावची माणसं पण आहेत. तर त्यांना पण चला यांना पण ड्रोनमध्ये घेता आणि काय बघते ते नाचायलाच लागले डायरेक्ट. बाबा बोलू यांचं डेंजरच काम आहे. तर मंडळी आता आपण आलो पर आपल्या गाड्यांचे इथं सर्व काही बघून झालेलं आहे आपला आणि आपला ब्लॉग हा आपण इथेच एंड करत आहोत. नंतर तुम्हाला जर ब्लॉग आपला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आपला यूट्यूब चॅनल आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला भेटूया आता आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला.